नमस्कार, मी अमृता आजच्या आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आता सकाळची वेळ आहे आणि माझ्या अवताराकडे जाऊ नका, कारण विदाउट मेकअप म्हणजे बघितलेलंच नाहीये मिररमध्ये। आंघोळ करून जशी बाहेर निघले तशी आणि घरातली क्लिनिंग चालू असल्यामुळे मग स्वतःकडे बघायला काही वेळ नाहीये आणि गाऊनमध्येच आजचा व्लॉग स्टार्ट केलेला आहे, कारण गरमी खूप जास्त आहे आणि पावसाळा अगदी तोंडावर आलाय। अंकलेश्वरला उद्यापासून पाऊस सांगितलेला आहे, मग म्हटलं घरातली क्लिनिंग राहून जायला नको आणि पाऊस पडला की कसं होतं ते चिकचिक किचकिच नको वाटतं आणि शाळा सुरू झाल्यानंतर तर विषयच नाही, कुठल्या एक्स्ट्राच्या कामाला काही हात लागत नाही, कारण मुलांचा होमवर्क, प्रोजेक्ट, कुणाचा टेस्ट असतं, कुणाचं काही असतं, पॅरेंट्स मीटिंग, म्हणजे सतत काही ना काही चालू असतं आणि त्यांच्याकडे पण डेली लक्ष द्यावं लागतं, नाही तर मग खूप नुकसान होतं। ते अजून लहानच आहे दोघं, त्यांना पण फार जास्त वेळ द्यायची गरज आहे। म्हणून मग विचार केला की शाळा सुरू व्हायच्या आधी आता वेळ आहे तर घरातली क्लिनिंग वगैरे करून घ्यावी। तर मग आता आज मी किचन साफ करते, किचनची टाईल्स खूप खराब झाली आहे तर ते क्लीन करते, बाकी पण थोडंफार चालू आहे। दीदींचं पण चालू आहे, दीदी पण त्यांनी पण ड्रेसिंग टेबल वगैरे आवरला, पाठीमागची बॅक साईडची जी माझी वॉशिंग एरियातली जी टाईल्स आहे ती टाईल्स त्यांनी साफ केली आणि मी पण इथले स्टँड वगैरे साफ केले आणि आता इथं टाईल्स घासून घेते, म्हणजे एक एक काम माझं थोडी का होईना पण क्लिनिंग होऊन जाईल। तसं तर डेली इकडनं तिकडनं साफसूफ करायचं, धूळ वगैरे पुसून घ्यायचं चालूच असतं, पण डीप क्लिनिंग रोजच्या रोज नाही होत, त्याच्यासाठी वेळ काढावाच लागतो। म्हणून आता सकाळी लागलेली तरी दुपारचं स्वयंपाक बाकी आहे, तर गरम गरम खिचडी किंवा वरण भात काहीतरी करून खाऊन घेऊ, कारण एक्स्ट्राचं काम असतं घरात किंवा मग चालतं असं काहीतरी खाल्लं करून तर चालतं मग। तर म्हणून मग आता सगळ्यात आधी 11 वाजलेले आणि 12 वाजेपर्यंत एक तास आधी करून घेते, म्हणजे 12च्या नंतर मग स्वयंपाक करून जेवण वगैरे करावं लागेल। मुलांना भूक सहन होत नाही, त्यांना टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी द्याव्याच लागतात। तर माझ्या किचनमध्ये ना पलीकडच्या साईडनी खिडकीच्या समोरून शूट घेतलं तर नेहमी पांढरंच येतं, म्हणून मला इथे काही शूट करता येत नाही। रेसिपीज वगैरे करताना पण खूप जास्त प्रॉब्लेम येतो। तर आता या साईडने व्यवस्थित छान दिसते सगळं, पण इकडच्या साईडला कॅमेरा केला की मग ते सगळं ब्लर आणि वाईट दिसते, कारण खिडकीतून उजेड बाहेर येतो। तर तुम्ही बघू शकता हा पसारा आता उचलून मी खाली ठेवते आणि ती ट्रॉली का काय माहीत नाही बंद केली तरी परत बाहेर येते, बंद केली तरी परत बाहेर येते, आपोआपच बाहेर येते ती, म्हणजे मला ती काढून परत लावावी लागणार आहे। आणि ही टाईल्स जे आहे ना खूप जास्त घाण झालेली दिसत नाही, पण ह्याच्यावर धूळ तर आहेच आणि चिकट धूळ आहे किचनमध्ये, तर असंच असतं चिकट सगळं। तर ते गॅसच्या पाईपवरती वगैरे खूप जास्त धूळ बसलेली असते, या साईडला जास्त खराब झालेले। तर मग हे कपाट तर मी अधूनमधून पुसून घेतच असते, पण तिकडचं वरचं होत नाही, तर ते आता मी करून घेते। आणि आता कपडेसुद्धा आज समोरच टाकलेले आहेत पुढच्या बाजूला, कारण मागे एका घराचं काम चालू आहे आणि खूप जास्त धूळ उडून येते, म्हणून कपडे पुढं टाकलेले आहेत। तर चला आता उशीर न करता चालू करते, हा सगळा पसारा काढून घेते, प्लॅटफॉर्म अगदी रिकामं करून घेते आणि नंतर वरती चढून मला ते प्लॅटफॉर्म पूर्ण टाईल्स जे आहे ते घासून काढावे लागते। तर आता हा कपड्याचा रिन साबण घेतलेला आहे, कारण रिन साबणानेच तेलकट जे डाग असतात किचनमधले तेलाचे वगैरे ते सगळं निघतं। आणि ही नवीन घासणी घेतलेली, म्हणजे ही जरा थोडीशी अशी कडक असते ना, म्हणून मग ते सगळं निघून जातं आणि ही सोपं पडतं पकडायला पण। आता ही नेहमी साफ करून घेते, तर सगळं पूर्ण ओटा मी खाली केलेला आहे, माठात पाणी भरलेले म्हणून मग तो काही उचलला नाही, त्याला इकडे तिकडे सरकवून ॲडजस्ट करून घेईल। तर महाराष्ट्रात पाऊस चालू झालेला आहे, पण गुजरातमध्ये अजून तरी पाऊस आलेला नाही, म्हणजे अधूनमधून आलेला आहे, 1-2 वेळा हजेरी लावून गेलेला आहे, पण दिवसभर कडक ऊन पडतं आणि खूप जास्त गरमी पण आहे, म्हणजे इकडं पण पावसाची लवकरच सुरुवात होणार आहे। म्हणून म्हटलं पाऊस यायची तयारीच आहे, पावसाळा सुरू व्हायची, तर त्याच्या अगोदर थोडीशी जेवढी होईल तेवढी क्लिनिंग करून घ्यावी। आणि गरमीमध्ये कसं होतं ना, दुपारी काहीच करायची इच्छा होत नाही, खूप जास्त गरमी होते आणि साफसफाई घराची करताना तर जास्तच थकून जातं। आणि एकदा पावसाला सुरुवात झाली का मग सगळं आधीच ओलं असतं आणि घरात पण ओलं आणि सगळं कुठं साफ करायचं आणि ते करायचं असं होऊन जातं। त्याच्यामुळं माझं मेन तर थोडंसं जे मेन काम होतं ना क्लिनिंगचं ते मला करूनच घ्यायचं होतं। तर ही टाईल्स खूप दिवस झाले, खूप महिने झाले मी साफ केलेली, म्हणून मग ही मला साफ करून घ्यायची होती। वाटत नाही तसं, पण जवळून नीट पाहिलं का खूप धूळ बसलेली होती। आणि तसं तर माझ्या प्लॅटफॉर्मवरती ना किचनमध्ये एकदम समोरच्या साईडला एक मोठी विंडो असल्यामुळं माझं किचन तेवढं जास्त घाण होत नाही। कोणाकोणाचं किचन ना एकदम बंद असतं आणि फोडणी वगैरे दिलं की ते सगळं उडून तिथंच बसतं वरती चिपकून, माझं तसं नाही आहे, खूप मोठी खिडकी आहे आणि ती एकदम ओपन असते, त्याला काही जाळी वगैरे मी लावलेली नाही, त्याच कारणामुळे लावलेली नाही, कारण फोडणीचा तडक्याचा वास येत नाही, ठसका उठत नाही, त्याच्यामुळं
आणि फोडणी दिलं का तेलाचा धूर वगैरे सगळा लगेचच बाहेर निघून जातो. त्या हिशोबाने मी या खिडकीला मच्छरची जाळी वगैरे काहीच लावलेली नाही आणि एवढं काही घाण होत नाही. तरी पण खूप महिने झाले ना, म्हणून मग आणि कसं होतं ना, थंडीच्या दिवसात खिडकी मी उघडतच नाही. एवढी मोठी खिडकी आहे आणि समोरच्या बाजूने खूप हवा येते तर जास्त थंडी वाजते, म्हणून तेव्हा जास्त तेलकट होते, बाकी जास्त नाही. आणि थंडीमध्ये कसं होतं, जास्त करून मेथीचे थेपले, बटाट्याचे पराठे वगैरे असं छान वाटतं आणि त्याला खूप जास्त तेल लावावं लागतं किंवा तूप टाकून शेकते तर ते खूप जास्त उडतं, म्हणून मग ते जास्त तेलकट होतं. आणि ह्या बाजूची भिंत एवढी काही खराब नव्हती, पण इकडची समोरची भिंत बघू शकता की ती जास्त खराब झालेली आहे. पूर्ण ब्लॅक तिथं निघलेलं आहे सगळं. तर ते सगळं धुवून घेतलं आणि कसं मला डायरेक्ट धुता येत नाही आहे, कारण खाली किचन ट्रॉल्या असल्यामुळे आणि ट्रॉल्या माझ्या वॉटरप्रूफ नाही आहेत. लाकडाचं मटेरियल आहे पण ते वॉटरप्रूफ नाही आहेत, म्हणून मग मला थोडंसं सांभाळूनच किचनचं काम करावं लागतं. तर तुम्ही माझ्या किचनमध्ये ही जी माझी शेगडी आहे ना ती पाहिलीच असेल. ती फार जुनी आहे, फार जुनं डिझाईन आहे, माझ्या सासूबाईंच्या काळातली आहे आणि आत्ता ती अशा टाईपची कोणाकडेच नाही, म्हणून मी तिला सांभाळून ठेवली. मी तिला 5-6 महिन्यातून रिपेअर करते, छान सर्व्हिस करते आणि तीच वापरते. माझी अशी इच्छा आहे की मी ती खूप वर्षांपर्यंत वापरू, जोपर्यंत टिकते तोपर्यंत वापरू. मला बरेच जणी म्हणतात की तू सगळं काही आधुनिक आहे आणि ही शेगडी का अशी, पण त्याचं कारण असं की मला ती फार आवडते, कारण मला जुन्या वस्तू खूप आवडतात. आणि आज ना मला इथे इलेक्ट्रिकचा शॉक लागला जे बटणं साफ करताना, तर ते ओल्या हाताने डायरेक्ट किचन साफ करायचं म्हणजे खूप चुकीचं आहे. तसं करायचं नाही कोणी शक्यतो. आणि ओल्या हाताने जेव्हा आपण किचन पुसून घेतो किंवा साफ करतो, डीप क्लिनिंग करतो, तेव्हा ओल्या हाताने स्विचला किंवा बोर्डाला हात लावायला जायचंच नाही खरं तर. आणि ही जाळीची होती नाही माझी ग्रिल जी किचनची आहे, पुढं डायरेक्ट पोर्चमध्ये ओपन होते, म्हणजे माझं किचन पुढच्या बाजूलाच येतं. किचनच्या विंडोतून मला पोर्चमधलं सगळं दिसतं, गेट एकदम समोरच येतं असं आहे. त्याच्यामुळं मग मला इथली खिडकी आणि हे ग्रिल तर मला रोजच क्लीन ठेवावं लागतं, कारण कुणी आलं की एकदम समोर दिसतं ते ब्लॅक. तर हा बोर्ड साफ करताना मला थोडासा करंट लागला, एकदम झटका लागला, जोराचा हात ठणकतोय माझा. किचनमध्ये असे स्विच असतातच आपल्याला ब्लेंडरसाठी, मिक्सरसाठी किंवा आरोसाठी, तर ते साफ करणं फार अवघड होतं. वरची टाईल्स धुताना ना त्यातमध्ये पाणी घुसतं आणि ते शॉर्ट सर्किट व्हायची किंवा मग ते पाण्यामुळे लगेचच आपल्याला करंट लागायची शक्यता असते. माझ्या ते डोक्यात आलं नाही आणि चांगला झटका लागला. तर असं तुम्ही करत असाल तर करू नका बाबा, रिस्क घ्यायची नाही, उगाचच आगा उद्योग नको. तर आजच्या व्लॉगमध्ये मी एवढं शेअर करत आहे. व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.